श्री स्वामी समर्थ. कधी कधी वाटतं या जगात आपण फक्त आपलेच आहोत. कुणी विचारत नाही, कुणी समजून घेत नाही. पण तरीही एक शांत आशा, हलकीशी श्रद्धा आपल्यात असते की कुठेतरी कुणीतरी आहे जे काही न बोलता सगळं समजून घेतात. ते आपल्या पाठीशी आहेत, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. तू एकटा धडपडतोयस, कुणाची साथ कधी होती कधी नव्हती, तरी इथपर्यंत गाडा ओढत आणलायस. सोसतोयस, झेलतोयस, दमतोयस, थकतोयस, पुन्हा उठतोयस. बराच काळ लोटला, वाट पाहतोयस, पण उत्तर मिळत नाही. पण मित्रा, या अश्रूंमागे एक दृष्टी आहे जी हे सगळं पाहतीये. एक हात आहे जो गुपचूप तुझ्या पाठीवरून फिरतोय, आणि तो हात आहे स्वामींचा. स्वामी म्हणतात, बाळा, तू फक्त तुझं कर्म करत जा, त्याचं फळ द्यायचं काम माझं. तू जगापासून लपून रडलास, पण मी ते अश्रू ओळखलेत बाळा. तू कधीच थांबू नकोस, कारण तू कर्म करायचं थांबलास तर माझं कृपा करण्याचं काम थांबेल. कधी कधी जीवन इतकं अवघड वाटतं की मनात येतं सर्व काही सोडून द्यावं. पण त्या क्षणी जरा डोळे मिटून बघ, एक हाक ऐकू येईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो आवाज ओळख, ज्यांनी न बोलता तुझं दुःख समजलं, ज्यांनी न मागता तुझा हात धरला आणि ज्यांनी न थांबता तुझ्यावर कृपा केली, ते स्वामी. कितीही अंधार असला तरी स्वामींचा हात सोडू नकोस, कारण त्यांची कृपा कधी उशीर करत नाही. फक्त ती योग्य वेळीच येते आणि आयुष्य बदलून टाकते. कधी असं वाटतं का तुम्हाला की तुमचं कुणीतरी ऐकावं, समजून घ्यावं? मनातली घुसमट, एकटेपणा, असहाय्यता न सांगता कुणीतरी फक्त जाणून घ्यावं. कधी कधी मनात येतं, माझ्याच वाट्याला का हे सगळं मीच का सहन करत आहे? पण मित्रांनो, आपल्या या असहाय्य हाकेला एक शक्तिशाली उत्तर असतं, एक दैवी उपस्थिती असते, श्री स्वामी समर्थ. स्वामी आपल्या अंतःकरणाची प्रत्येक थरथर, प्रत्येक कंपने ऐकतात. आपल्या डोळ्यामागील दडलेले अश्रू ओळखतात. आपण काही न सांगता ते सगळं समजून घेतात. फक्त आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असतो, अखंड, न डगमगणारा. स्वामी कधीच उशीर करत नाहीत, ते योग्य क्षणाची वाट पाहतात आणि मग अशा वेळेला कृपा करतात जेव्हा ती कृपा आपल्यासाठी सर्वात जास्त आवश्यक असते. ते तुमच्या पाठीशी असतात, पाठीवर हात ठेवून म्हणतात, बाळा, मी आहे ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा तुमच्या विश्वासाची थोडीशी ऊब त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. बाकी सगळं ते पाहतीलच. श्री स्वामी समर्थ.